नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल दृष्टिक्षेप। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं। त्यामुळे भुजबळ व त्यांचे समर्थक प्रचंड नाराज झाले आहेत। छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखविली आहे। इतकेच नाही तर अजित पवार यांच्या एकाधिकारशाहीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरही भुजबळांनी रोष व्यक्त केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मला मंत्रिमंडळात घेण्याची इच्छा होती, मात्र तसं झालं नाही असं म्हणत छगन भुजबळ यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्याकडे बोट दाखवलं आहे। तसेच जहाँ नहीं चाइना वहाँ नहीं रहना असं म्हणत मोठं सूचक भाष्यही त्यांनी केलं। अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यातून सध्या विस्तव्य जात नाही अशी स्थिती आहे। छगन भुजबळ हे नाराज आहेत। त्यांच्याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। त्याचा विचार केला तर भुजबळ हे अजित पवार यांच्याबरोबर राहतील की नाही याबाबत सर्वांच्या मनात प्रश्न आहे। दरम्यान या सगळ्यामागे 2009चा एक प्रसंग आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। अजित पवारांनी छगन भुजबळ यांचं नाव घेतलं नाही, मात्र काही लोकांना थोडं थांबायला सांगितलं तर लगेच नाराजी समोर आली असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे। त्यामुळे या दोघांमधला संघर्ष सध्या चर्चेत आहे। 2009मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री झाले होते। त्यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला होता। त्यावेळी सर्वानुमते छगन भुजबळांची निवड झाली होती। अजित पवार आणि शरद पवार यांच्यात तेव्हा संघर्ष नव्हता, मात्र शरद पवारांनी जो निर्णय घेतला त्यामुळे अजित पवार नाराज झाले। मात्र पक्षश्रेष्ठींनी तेव्हा अजित पवारांची नाराजी दूर केली। त्यानंतर आदर्श घोटाळा समोर आला आणि अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं। छगन भुजबळांनाही राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर पक्षाच्या नेत्यांनी मिळून ठरवलं की आता छगन भुजबळ यांच्याऐवजी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करावं। त्यावेळी पक्षातल्या आमदारांनी सह्यांची मोहीमही राबवली आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले। अजित पवारांनी छगन भुजबळांना डावलल्यामागे हा प्रसंग तर नाही ना, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। भुजबळ लढवय्या नेते आहेत, त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आहे। ते आंदोलनातून पुढे आलेले नेते आहेत, परंतु आता भुजबळांनी अजित पवार यांच्या एकाधिकारशाहीवर बंड पुकारले आहे। राज्याच्या मंत्रिमंडळात ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आलेले नसल्याने भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर ओबीसी समाजाने आक्रमक भूमिका घेतली होती। त्यातच भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली। त्यामुळे भुजबळ यांची पुढील भूमिका काय असेल याबाबत चर्चा सुरू झाली आहे। छगन भुजबळ हे काही मोठा निर्णय घेतात का याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात न घेता डावलेले नाही। भुजबळ यांना राष्ट्रीय स्तरावर पाठवायचे होते। भुजबळ यांच्याशी त्याबाबत चर्चा झाली आहे। त्यात त्यांना सर्व बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत। ते महायुतीचे प्रमुख नेते आहेत, ते राष्ट्रवादीचे असल्याने तेथे त्यांचा सन्मान आहेच। तिन्ही पक्ष नेत्यांच्या मनातही त्यांच्याविषयी सन्मानाची भावना आहे। अजित पवार यांनाही त्यांची चिंता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय स्तरावर मोठे करायचे आहे। भुजबळ यांना राष्ट्रीय स्तरावर पाठवायचे आहे असे अजित पवार यांनी मला सांगितले होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार राष्ट्रीय पातळीवर करण्याची अजित पवार यांची इच्छा आहे। त्यासाठी छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याच्या खांद्यावर राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी दिली जाईल असे मला स्वतः अजित पवार यांनी सांगितले होते। मात्र भुजबळ यांच्या मनात काही वेगळे होते, त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला असून तिन्ही पक्षाचे नेते बसून त्यावर योग्य तोडगा काढू अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नाराजी संदर्भात दिली। यानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यावर भाष्य केले आहे। छगन भुजबळ म्हणाले की आज मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यांच्यासोबत आमची अनेक मुद्द्यावर चर्चा झाली, राजकीय आणि सामाजिक गोष्टीवर चर्चा झाली। देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितले की यंदा आपल्याला महाविजय मिळालेला आहे। महायुतीच्या मागे ओबीसीचे पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभले आहे। ओबीसीने यंदा महायुतीला आशीर्वाद दिला, त्याबाबत आपण सर्वप्रथम सर्वांचे आभार मानले पाहिजे। कुठल्याही परिस्थितीत ओबीसीचे नुकसान होणार नाही याची काळजी मला देखील आहे। ओबीसींचे कदापि नुकसान मी होऊ देणार नाही, पण आता राज्यात जे काही सुरू आहे त्यामुळे मला 8 ते 10 दिवस तुम्ही द्या। 8-10 दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे काहीतरी चांगला मार्ग यातून काढू असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे। दरम्यान छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात 3 जानेवारीला सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे पुढील बैठक होणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे। छगन भुजबळ यांची भूमिका या बैठकीनंतर निश्चित होणार असल्याचे समजते। त्यामुळे आता छगन भुजबळ राष्ट्रवादीतच राहणार की भाजपसोबत जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। परंतु अलीकडेच छगन भुजबळ यांनी जहाँ नहीं चाइना वहाँ नहीं रहना असं सूचक विधान केलं होतं। त्यामुळे भुजबळ आणि अजित पवार हे एकत्र येतील याची शक्यता फारच धूसर झाली आहे। छगन भुजबळ अद्याप
पक्षातच आहेत, मात्र पक्षाच्या कोणत्याच कार्यक्रम मेळाव्यांना उपस्थित राहण्याचे टाळत आहेत. शरद पवार गटाचे नेते खासदार निलेश लंके यांनी काही दिवसापूर्वी छगन भुजबळ यांना थेट त्यांच्या पक्षात येण्याचे आवाहन केले होते. छगन भुजबळ हे तळागाळातून आलेले नेतृत्व आहे. त्यांना मंत्रिपदापासून डावलून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे. भुजबळ जर आमच्याकडे आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू, अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली होती. परंतु भुजबळ शरद पवार गटाच्या बुडत्या जहाजात बसतील याची सुतराम शक्यता नाही. तसं पाहिलं तर भाजप हाच ओबीसींचा इतर राजकीय पक्षापेक्षा जास्त जवळीक असलेला पक्ष आहे. म्हणून पाठीमागे फडणवीस म्हणाले होते की ओबीसी हा भाजपचा आत्मा आहे. जेव्हा मराठा आरक्षणासाठी जरांगे यांनी सरकारविरोधात आंदोलने केली तेव्हा त्याविरोधात छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसींनीही आंदोलने केली. त्याचा बराचसा फायदा महायुतीला झाला. भविष्यात पुढे जरांगेंनी सरकारविरोधात मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचं हत्यार उपसलं तर त्याविरोधात भाजपला भुजबळाचं आगतभंजक म्हणून महत्त्व अनन्यसाधारण आहे, हे दुर्लक्षून चालणार नाही. एकीकडे भुजबळांना महायुतीपासून दुरावून चालणार नाही याची कल्पना मुत्सद्दी फडणवीसांना नाही असे म्हणता येणार नाही. तर दुसरीकडे फडणवीस हेच आपलं राजकीय पुनर्वसन करू शकतात याची भुजबळांनाही खात्री आहे. छगन भुजबळ जर विरोधी पक्षात असते तर कदाचित आज ते भाजपमध्ये दिसले असते, परंतु महायुतीतील घटक पक्षात असल्याने नैतिकतेचा प्रश्न येतो. त्यामुळे पक्षात घेण्यासाठी भाजपने तत्परता दाखवली नाही. मात्र भाजपने जर भुजबळांना पक्षात घेण्यासाठी सलगी केली असती तर स्वतः भुजबळांनीच भाजपच्या पक्षात घेण्यासाठीच्या पसरलेल्या भावूत स्वतःला झोकून दिलं असतं. यात आश्चर्य वाटायला नको. एवढंच मित्रांनो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका, ज्यामुळे आमचे जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील.